नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती घेतली. आता आपण भाषा या विषयाविषयी बोलणार आहोत. कारण भाषा यावरही बराच विचार केला गेलेला आहे या शैक्षणिक धोरणामध्ये. तर तो विचार काय आहे आणि भाषा शिक्षण हे का महत्वाचं आणि शिक्षणाचं माध्यम या विषयावरतीही खूप छान मार्गदर्शन आपल्याला शिलाताईंनी केलेलं आहे. तर सुरू करूया आजची पॉडकास्ट. नमस्कार शिलाताई. नमस्कार. खूप आनंद तुमचं होतोय परत भेटून. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुढच्या एपिसोडमध्ये. आणि आजचा जो आपला आपण मागच्या वेळेस म्हणालो तसा आजचा जो आपला विषय हा पूर्णपणे भाषेसाठी दिला जाणार आहे. कारण आपल्या दोघींचा हा अत्यंत आवडीचा विषय आहे भाषा. तर मला हे विचारायचं आहे की हे जे नवीन जे धोरण आहे, नवीन जी पॉलिसी आहे, तर त्यामध्ये भाषेविषयी काय विचार केला? खूपच महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे असं मी म्हणते. कारण ज्या भाषेद्वारे हे सगळं संवादाचं जग उभं राहिलंय, होतोय. त्या भाषेचा विचार समजून घेणं हे सगळ्यांच्याच दृष्टीने खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आता जे आपण पाहिलं 5+3+3+4 हो. या त्याच्यानुसार भाषेचा विचार हा त्यांनी मांडलाय. हम्म. पण तत्पूर्वी मला असं म्हणायचंय की भाषेचा विचार का करायचा? तर जे मूल या सगळ्या जगाची ओळख पंचेंद्रियाद्वारे करत असताना भाषेच्या द्वारे अधिक करतं. त्या भाषेला इतकं महत्व आहे की ती भाषा त्यांनी सगळी समजून घेतली तर तो त्याच्या सांस्कृतिक वातावरणाशी म्हणजे घरात तर घरभाषा त्याला फार महत्वाची आहे. कारण त्यातनं मिळणारी त्याला भावनिक सुरक्षितता ही पुढच्या सगळ्या व्यक्तिमत्व विकसनाला आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा भाषेचा आपण विचार असं म्हणतो तेव्हा ती वैयक्तिकही असते आणि सामाजिकही अभिसरणासाठी म्हणजे इंटरॅक्शनसाठी खूप महत्वाची ठरते. तर हा भाषेचा विचार सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे अ, विचार करताना अतिशय समग्रपणाने केलेला आपल्याला अभ्यासक्रमामध्ये धोरणामध्ये दिसून येतो. ते करत असताना त्यांनी गट केलेत. म्हणजे मुलाची घरभाषा म्हणजे मातृभाषा, घरभाषा आणि परिसर भाषा ह्यांचा एक गट आहे. भारतीय भाषांचा एक गट आहे. अभिजात भाषाही त्या भारतीय गटांमध्ये येतात. आणि तिसरा जो आहे तो परकीय भाषा आहे. मग आता बर. पोर्तुगीज त्यांची भाषा तुम्हाला शिकता येणार आहे. फ्रेंच आहे, जर्मन आहे, ह्या सगळ्या भाषांचा एक गट. असे 3 गट त्यांनी केलेत. त्याला त्यांनी R1, R2 आणि R3 असं म्हटलंय. तर बर. ते करत असताना तत्पूर्वी मला असं वाटतं की आपण तुमचा जो प्रश्न आहे हा. मुळात की तो भाषेचा विचार का हो. करायचा. हम्म. तर कसं परस्परावलंबी आहेत बघा ह्या गोष्टी, की भाषेच्या माध्यमातूनच मुलाचं शब्दसंग्रह वाढतो, विचारांना चालना मिळते आणि त्याचं एक व्यक्त होणं हे सुरू होतं. हम्म. आणि हे होत असताना भाषा त्याला मदत करत असते. म्हणजे भाषेद्वारे प्रकटीकरण होत असतं आणि भाषेच्या द्वारे सगळं ज्ञान ग्रहण करण्याची क्रिया पण होत असते. आणि ही इनेट अशी ॲबिलिटी माणसाची आहे. आणि त्यामुळे हा जो व्यवहार आहे की भाषेच्या माध्यमातून संपर्क साधे शिकत जायचं. मग ते कदाचित श्राव्य असेल, कदाचित दृकश्राव्य असेल, कदाचित नुसतं दृक असेल म्हणजे वाचनाच्या माध्यमातून. पण हे सगळं शिकत जायचं आणि शिकल्यानंतर आपल्याला जे काय वाटतंय, जे जाणवतंय, त्या भावना असतील, ते विचार असतील किंवा काही कुतूहल असेल, जिज्ञासा असेल, या सगळ्या गोष्टी त्या कोणाशी तरी संपर्काद्वारे सांगायचंय. आणि हे करण्याकरता आपल्याला माहिती आहे की त्याची भाषा उत्तम आहे, भाषेवर प्रभुत्व आहे, तो निम्मी लढाई जिंकलेला असतो. आणि बरोबर. म्हणून भाषेकडे दुर्लक्ष न करता आज तुम्ही सुद्धा इतक्या समर्थपणाने हे सगळं करताय कारण तुम्ही भाषेच्या आहात, त्या भाषेवर हो. विलक्षण प्रेम करणारे आहात. आणि त्यामुळे एवढा सगळा व्यवहार तुम्ही तुमच्या करू आवडीनुसार शकतो. करू शकताय. त्यामुळे मुलाच्या अगदी लहानपणापासून भाषेकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. हम्म. म्हणजे करिअरचा भाग एक कुठलाही असला
तरी आपल्याला माहितीये की भाषेशिवाय पर्याय नाही आता. कारण आणि आपण म्हणून शास्त्र शिकलो, विज्ञान असेल, गणित असेल, हो, इतिहास, भूगोल, ते सगळं भाषेतूनच शिकतो ना आपण. भाषेच्या बरोबर. माध्यमाशिवाय आपल्याला ते शिकताच येणार नाही. त्यामुळे भाषा ही फार महत्वाची आहे. पण मला एक छोटासा असा त्याच्या प्रश्न आहे, की मग त्याच्यातलं एवढं व्याकरण, एवढं सगळं, एवढं डिटेलिंग, त्याची गरज आहे का? अगदी खरंच तुम्ही छान प्रश्न विचारलाय. माझ्या दृष्टीने तर होच. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक भाषेची तुम्ही बघाल, तुम्ही तर 3-4 भाषा मला वाटतं अ, शिकवता पण, म्हणजे शिकलेले आहात आणि प्रेमाने शिकवताही आहात. तुमच्या असं लक्षात आलं असेल की प्रत्येक भाषेची एक काहीतरी विशिष्ट अशी संरचना असते. नक्कीच. त्याचं काहीतरी व्याकरण असतं. तर ज्या वेळेला तुम्ही त्या सगळं समजून घेता, त्यावेळेला तुमच्या भाषेला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला असतो. आणि हम्म. त्याच्यातनं व्यक्त होणं हे दुसऱ्यासाठी पण सोयीचं असतं. हम्म. म्हणजे तुम्हाला जसं समजून द्यायचंय तसं समजून घेणाऱ्यालाही एकच भाषा दोघांची असेल तर ती जास्त उपयुक्त ठरते. पण बरोबर. त्याचा अर्थ असा नाही की तुमची बोलभाषा कमी आहे. त्यालाही तितकीच गोडी असते. त्यातलं साहित्यही तितकंच सुंदर असतं. परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर संपर्क साधता, ती जर तुमच्या परिसरातली नसेल, तर त्यांना दुवा साधणारी जी भाषा आहे, त्याला आपण म्हणतो की पाठ्यपुस्तकी भाषा असते. आणि हम्म. म्हणून हम्म. ते पाठ्यपुस्तकी भाषेतल्यासाठी जे काही व्याकरण असतं, आणि व्याकरण हे व्याकरणासाठी नाही शिकायचं. त्यातली गंमत आहे बघा, की हा शब्द मी क्रियापद म्हणून वापरला आणि त्याच शब्दाचं आता मी नामात रूपांतर करते. म्हणजे हा जो काही सगळ्या भाषेची गंमत असते ना, मग त्यातल्या वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, ते सगळे सांस्कृतिक संदर्भ घेऊन आलेले असतात हो. हम्म. मग असा या सांस्कृतिक संदर्भाचा जो गोडवा आहे, तो आम्ही कधी साकायचा? मग त्याची हम्म. आस्वाद्यता जो भाग आहे, म्हणजे भाषेतनं साहित्याचं किंवा एखाद्याचं बोलणं सुद्धा ऐकून समजून घेणं आणि त्यातला आनंद घेणं, हा जसा एक वेगळा भाषेचा व्यवहार आहे, तसं वाचनाद्वारे समोर लिखित स्वरूपामध्ये जे मांडलंय ते मी माझं समजून घेत असताना स्वतःचे विचार, मी ते तुम्ही बघितलं असेल की आपण फक्त लेखकाने मांडलेला विचार नाही समजून घेत, आपण त्याच्यामध्ये आपला पण विचार गुंफत असतो. आणि म्हणून ते बरोबर. जास्त गोड आणि आस्वाद्य वाटत असतं. तर हम्म. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवहारासाठी भाषा ही खूप महत्वाची हम्म. आहे. आणि ती लहानपणापासून मुलांना येत असते, म्हणून कदाचित विचार होतो की मग भाषा काय शिकायची, मुलांना येतेच. पण तसं नाहीये. तसं भाषा नाहीये. येणं आणि भाषेचा आनंद घेता येणं आणि ते त्याच्यातलं रसग्रहण करता येणं, आस्वाद्यता घेणं. आणि फक्त हे मी साहित्याबाबत नाही बोलत. शास्त्रातला विषय असेल, म्हणजे विज्ञानातला विषय असेल, समाजशास्त्रातला विषय असेल, पण तो विचार समजून घेणं हे भाषेद्वारेच होतं. मग तुमचा भाषेद्वारेच होतं, बरोबर. शब्दचक्र खूप वाढला. मग तो दृकश्राव्य असेल, ऐकून असेल, वाचून असेल, हा शब्द सगळा एकदा वाचला ना, की तुमच्या सगळ्या विचारांच्या प्रक्रिया या सोप्या आणि फास्ट होतात. मग हम्म. ते मूल हम्म. आनंदाने नवीन नवीन गोष्टी करायला आणि विचार करून पाहायला शिकतं. म्हणून हम्म. भाषा हे माध्यम अत्यंत, म्हणजे आता इथे भाषा हे या सगळ्या व्यवहाराचं माध्यम म्हणून बघते. हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं. आणि मग जे तुम्ही रिजनल लँग्वेज म्हणालात, की काय म्हणा तुम्ही घर भाषा, नाही परिसर हो, भाषा, तर हो, ते जे गट बनवले आहेत, तर त्यामध्ये हो, परिसर भाषेला महत्व दिलं गेलेलं आहे, म्हणजे भारतीय भाषेला महत्व दिलं गेलेलं आहे. तर हो, त्याचं म्हणजे परस्पर संवाद हाच त्याचं कारण असणार, की हो. म्हणजे मी मी तुम्ही मराठी आहे, हा, बोला तर ना. मला गुजराती आलं पाहिजे, किंवा मी मराठी आहे तर मला कन्नड भाषा आली पाहिजे. का तर व्यवहारासाठी ती जास्त उपयोगी पडू शकते. हा विचार त्याच्या मागे आहे का? अगदी नक्कीच आहे. आता बघा, जिथे सीमारेषा लगतचे जी गावं आहेत, हो. दोन राज्यांच्या सीमा, आपल्याकडची तुमचं वैविध्य, आपण पहिल्या भागातही बोललोय की इतकी विविधता आहे. तर सीमारेषांवरती राहणारे जी मुलं आहेत, ते दोन्ही भाषा शिकतात, बोलतात, बरोबर. बोलतात, समजून घेतात, एकमेकांशी परस्पर व्यवहार करतात. मग अशा स्वरूपामध्ये त्या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये
ते चालीरीती समजून घेत असतात. म्हणजे भाषा हे फक्त अभ्यासाचं साधन नाहीये, तर संस्कृतीचं वहन म्हटलं जातं. म्हणजे संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे द्यायला ही भाषाच महत्वाची ठरते. किंवा ज्ञान एका भाषेतलं दुसऱ्या भाषेत आणायला पुन्हा भाषाच महत्वाची ठरते. मग असं जर त्या सीमेरेषेला लगत राहणारी मुलं आहेत, त्यांना भाषेचा अर्थ मग ती परिसर भाषा होते त्यांची. हो हो ते दोन्ही भाषेमध्ये ती परिसर भाषा होते. मग काही वेळेला घर भाषा मराठी असेल आणि हो. बाजूच्या कन्नड ह्याच्यामधली किंवा मग गुजराती अशी असू शकेल. मग ह्या सीमारेषांच्या सुद्धा भाषेचं ज्ञान झालं तर हा सगळा व्यवहार म्हणजे आपण जो म्हणतोय की समाज एक स्वास्थ्य त्याच्यातनं निर्माण व्हावं, ही मुलं नागरिक व्हावी, तर उत्तम नागरिक होण्यासाठी या भाषा खरंच गरजेच्या आहेत. म्हणून भारतीय भाषांमधनं त्याच्यावरती अधिक भर आहे. आणि जसजसं तुम्ही पुढच्या वयोगटाकडे जाल त्यावेळेला मग तो वाढत जातो परीघ. त्याचा परीघ वाढत जातो आणि मग भारतीय भाषा आधी परिसर भाषा, मग भारतीय भाषा आणि नंतर परकीय भाषा असा अच्छा. विस्तार त्याच्यामध्ये भाषिक धोरणात मांडलाय. हे त्रिभाषा सूत्र पूर्वी होतं तेही आहे, पण आता त्याची मांडणी थोडी अधिक वेगळी केली. अच्छा. बर बर. हा बदल मोठा आहे याच्यामध्ये NEP नुसार. आता हे भाषा शिक्षणाबद्दल आपण जे काही आपण बोललो ते. आता माझा प्रश्न हा आहे की शिक्षणाचं जे माध्यम आहे, तर त्याच्याविषयीचा माझा पुढचा प्रश्न आहे की गेल्या काही वर्षात खूप असा ट्रेंड आला की साधारणपणे सांगू का, एक 30-35 वर्षामध्ये हा खूप असं हे झालं की मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालायचं. तर आणि आपल्याकडे काय आहे, सरकारी शाळा ज्या आहेत तर त्या सगळ्या मराठी माध्यमाच्या असतात. पण ज्या खाजगी शाळा आहेत, प्रायव्हेट स्कूल्स आहेत, तर त्या तुम्हाला इंग्रजी माध्यम हे शिक्षणाचं माध्यम म्हणून देत असतात. तर बऱ्याच लोकांचा कल तिकडे मुलांना घालण्याचा असतो. कारण असं कुठेतरी आहे की माझ्या मुलाला इंग्रजी यायला पाहिजे, आणि ते इंग्रजीचा तो इंग्लिश मिडियमला गेला तर त्याचं इंग्रजी उत्तम होईल. तर ह्यात कितपत तथ्य आहे एक, आणि दुसरं म्हणजे हे जे शिक्षणाचं माध्यम आहे, तर त्याच्यामध्ये हा जो आग्रह आहे इंग्रजी माध्यमाचा, तो कितपत बरोबर आहे? खूप छान विचार आहे. आणि मला वाटतं तुम्ही स्वतः शिक्षिका असल्यामुळे तुम्ही मुलांच्या दृष्टीने जास्त विचार केल्यामुळे हे प्रश्न तुम्हाला पडले. आतापर्यंत कसं झालंय की माझ्या शिक्षणाचा विचार हा माझ्या आई वडिलांनी करायचा असतो, पालकांनी करायचा असतो. मुलाच्या बिचाराच्या हातात त्याला काहीच स्वातंत्र्य नसतं. आणि त्यामुळे आई वडील तुम्ही म्हणालात तसं की पुढे तो मोठा होईल, मग कुठेतरी परदेशी शिक्षणाला जावं लागेल आणि मग त्याला आपली भाषा काय उपयोगाची तिकडे. तिकडे गेल्यावर त्याला इंग्रजी लागणार आहे आणि ते यावं म्हणून आपण इंग्रजी माध्यमात घालतो. आता परिस्थिती लक्षात घेऊया आपण. मी मग आपण मागे आता बोललो त्याप्रमाणे की मूल भाषा ऐकून ऐकून शिकतंय जास्त सुरुवातीला. त्यामुळे त्याच्या घरात जर इंग्रजीचं वातावरण नसेल, आई वडील इंग्रजी बोलतच नसतील, आपण शक्यता बघूया, तर त्या मुलाला इंग्रजी कानावर पडतच नाहीये, त्यामुळे भाषा माहित नाहीये. तो जेव्हा इंग्रजी माध्यमामध्ये जातो तेव्हा त्याला एकदम हे सगळं नवीन भाषा आहे. मग ती जर भाषा नवीन आहे तर त्या बिचाऱ्याची किती ओढाताण होते आपण लक्षात घेऊया. त्याच्या मेंदीवर केवढा ताण असतो हे लक्षात घेऊया की त्याला त्यातला प्रत्येक शब्द हा आधी स्वतःच्या भाषेत तो मनातल्या मनात ट्रान्सलेट, ही प्रक्रिया लक्षात घेऊया की समोरची व्यक्ती इंग्लिश मधलं सगळं सांगतेय, पण मला समजून घ्यायचंय तर मी त्याचं ट्रान्सलेशन माझ्या भाषेत करायचा प्रयत्न करते. आता ह्या दोन भाषांचा संरचनाच वेगळ्या आहे, हो. स्ट्रक्चरच वेगळं आहे. म्हणजे अगदी इंग्रजीमध्ये आपण जसं म्हणतो की कर्ता क्रियापद आणि मग कर्म येतं, मराठीमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा ठीक आहे. कर्ता कर्म क्रियापद येतो. हा सगळा जो गोंधळ आहे, त्या गोंधळामध्ये ते मूल पहिल्यांदा भाषा समजून घेण्यातच त्याची सगळी शक्ती जी आहे मेंदूची ती खर्च होते. आणि हम्म. ती भाषा समजून घेतल्यानंतर तो त्या विचार समजून घ्यायचा, मग आपला विचार करायचा आणि तो मांडायचा.
हे त्या छोट्या मुलाच्या वरती केवढं आपण त्याच्यावरती बर्डन देतो. बर्डन होतं. हेच जर आपल्या मातृभाषेत असेल तर त्याची भाषा विकसित झालेली असल्यामुळे त्याला भाषेच्या संरचनेचा काही त्रास होत नाही. समोरची व्यक्ती काय बोलते ते समजून घेणं सोपं जातं. आणि ते करत असताना त्याच्या भावना, त्याच्या विचार, त्याच्याबद्दल कुतूहल, त्याच्याबद्दलचं असेल तर आश्चर्य, ह्या सगळ्या त्याच्या मेंदूच्या ज्या म्हणून असणाऱ्या किंवा मनाच्या म्हणून असणाऱ्या ज्या गरजा आहेत ना, ते तो त्या भाषेतनं आपोआपच वापरत जातो. ते हम्म. सहज त्याला सोपं होतं. आणि त्यामुळे आपल्याकडे आता कमिंग टू द पॉइंट की हा सगळा विचार लक्षात घेऊन म्हणजे मानसिक मुलाच्या अवस्था, गरजा आणि शिक्षणामध्ये असणाऱ्या गरजा ह्या सगळ्यांचा विचार भाषातज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सोशॉलॉजिस्ट हे सगळे एकत्र येऊन जेव्हा आला तेव्हा त्याने तो केला की हा ताण मुलाला सहन करायला लावण्यापेक्षा पहिल्यांदा त्याला समजून घेणं जे जग आहे ते त्याच्या भाषेत न होऊ दे. आणि म्हणून बर. प्लस पहिला जो टप्पा आहे पाचा, त्याच्यावरती त्यांनी आग्रहाने असं म्हटलंय की तुम्ही मातृभाषा किंवा परिसर भाषेतल्याच शाळांमध्ये घाला, जेणेकरून हा एक पहिला टप्पा विकासाचा त्यांनी ओलांडला. भाषा समृद्धी त्याची होत गेली की मग पुढे तुम्ही विचार अन्य भाषांचा करा. पण आता दोन रिजनल लँग्वेजेसचा विचार हा पहिल्यापासून केला. इंग्रजी पण आहे बरोबर, पण इंग्रजी ही माध्यम म्हणून नाही, भाषेचा आनंद घेण्यासाठी म्हणजे गप्पा गोष्टी गाणे अशा तऱ्हेचा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यावरती इंग्रजी अनिवार्य असली बर. तरी सुद्धा मातृभाषेचं हे जे काही महत्व आहे हे आपण समजून घेऊया. हम्म. हा एक भाग झाला. पुढचा भाग असा लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा अशा भाषेशी जोडले जातात हम्म. त्यावेळेला तुम्ही तुमच्या परिसराशी जोडले जातात. आत्मीयता वाढत जाते म्हणजे स्वतःची ओळख अधिक विकसित होत जाते. हम्म. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे मी अमक्याची आहे, म्हणजे काहीतरी एक सांस्कृतिक संदर्भ त्याच्याबरोबर हो. आपण आपोआप जोडतो. आणि त्या सांस्कृतिक संदर्भाचं एक आपलेपण, त्याचा स्वाभिमान म्हणजे अभिमान म्हणूया. म्हणजे शिवाजी महाराज म्हटले की महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा असं अभिमानाने मान ताटच होते. बरोबर. किंवा तुम्ही जसं गोव्यातलं म्हटलं तसं एखादा हम्म. व्यक्ती घेतली की लगेच हे होतं. हे जर तुम्ही अन्य भाषांमधनं लहान मुलाला शिकवायला गेला तर ही जोडणी व्हायला फार त्रास होतो. आणि हो. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होतो खरं सांगायचं तर. मला भाषा येत नाही मग मी कसं बोलू, मला हो. हे हो. मांडता येत नाही मग मी कसं व्यक्त होऊ, मग उत्तर कसं देऊ. मग ते फक्त उत्तराचे होतं, पण त्याच्या पलीकडे त्याचं जे काही सांगणं आहे, त्याच्या हम्म. पलीकडचा त्याचा जो विचार आहे हा मांडायला त्याला धीरच होत नाही, कारण त्याच्याकडे भाषा नाहीये ती. मग हम्म. इंग्रजी भाषेचा जर असा ताण त्याच्यावर येत असेल तर त्या मेंदूचा विकास होण्याच्या ऐवजी तिथेच त्याची ती वाढ खुंटते भाषेची. आणि मग पुढचे प्रश्न सगळे सुरू होतात. मग कदाचित आपण असंही पाहतो की ज्या मुलांना जमत नाही त्यांना मराठी माध्यमात टाकायचं, मग हो. मराठी माध्यमात टाकलं की परत तिथे अर्धवट काहीतरी होतं. आणि मग ते मूल सगळ्या ह्या प्रक्रियेपासनं दुरावायला लागतं. म्हणून मुलाचा विचार करायचा असेल, आणि आणखीन एक तत्व आपण लक्षात घेऊया इथे, ज्याची मातृभाषा अतिशय उत्तम असते तो अन्य भाषा नंतर अतिशय उत्तमरित्या शिकतो. हम्म. ते बरोबर आहे. हा हम्म. मेंदूचा, जेव्हा आपण ब्रेन बेस्ड लर्निंगचा हा. विचार करतो तेव्हा हे आता सिद्ध झालंय की एकदा हो. तुमची मातृभाषा चांगली पक्की झाली तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाषा उत्तम रीतीने शिकता. आणि आता तर काय ते डिओ वगैरे सगळे असे ऍप्स आहेत. मग मी बघते तरुण पिढी त्याच्यावरती आपली भाषा यायला लागली की भराभर दुसऱ्या हो. खरंय, खरंय. भाषांमध्ये शिकायला खरंय. सुरुवात करतं. आणि त्याचा आनंद पण ते घेतात. म्हणजे ताणरहित शिक्षण हे सहज हम्म. शिक्षणापर्यंत जातं. त्यामुळे हम्म. भाषेचं माध्यम आणि भाषा शिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हो. हे हो. लक्षात घ्या. बरोबर. आणि तेच म्हणते की माध्यमाचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असं जर बघायला गेलं तर काय म्हणू शकतो आपण की मुळात व्यक्त होणं जे आहे म्हणजे जो भावनिक विकास जे आपण आधी बोललो, भावनिक आणि हो, सामाजिक आणि सामाजिक. बौद्धिक तर आहेच आहे, तो त्याला करणं खूप कठीण जाऊ शकतं जर का त्याला हो, अजिबातच त्या भाषेशी काही त्याचा संबंध नाही. म्हणजे जसं इंग्रजी,
जर घरामध्ये हो कुठेच काही संबंध नसेल, पालक बोलत नसतील, तर त्याला व्यक्त होता येत नाही. आणि हा स्टडी आहे, म्हणजे मी पण हे वाचलेलं आहे मागे, म्हणजे मी जेव्हा पेड करत होते त्यावेळेस, की मातृभाषेतून जे शिक्षण दिलं जातं, तर आपण जे पहिल्या एपिसोडमध्ये म्हणालो की कन्सेप्ट लर्निंग, तर ते मातृभाषेतून जास्त परिणामकारकरित्या आपण पोहोचवू शकतो, असं बरोबर त्याच्यामध्ये आहे. तो एक स्टडी आहे. आणि त्याचा विचार मग एनईपी मध्ये केला गेला आहे. अगदी तशाच पद्धतीने केला गेलाय. हम्म. इथे जाता आता एक माझा पण एक जिव्हाळ्याचा किंवा सगळ्यांचाच विषय म्हणून म्हणते की ज्ञानेश्वरांसारखी व्यक्ती जे संत म्हणून पावले म्हणजे आपण मानतोच, ह्या ज्ञानेश्वरांना गीतेचा भावार्थ सांगायची मराठीतनं का बरं बरोबर. गरज वाटली? हे त्यांनी ती ज्ञानगंगा सगळी मराठीतनं आपल्यापर्यंत आणली म्हणून आज 700 वर्ष आपण त्या तत्वज्ञानाशी जोडले गेलोय. गेलो. हे खरंय. केवढं मोठं कार्य त्यांनी केलं, म्हणजे तेच ते एकदा समजून घेतलं ना, तर मग हे सगळे प्रश्न आपल्याला आपोआपच सुटणार आहेत की का मातृभाषेचा विचार करायचा. त्याच्याबरोबर एक म्हणजे मला हे पण आठवलं की शिरवाडकरांनी त्यांच्या एका कवितेमध्ये असं म्हटलंय की तू भाषा नको बाबा दुसऱ्याची घेऊ, स्वतःची घे, कारण ही गळचेपी आहे, आपण आपल्यालाच हम्म. मारतोय. हम्म. आणि म्हणून भाषेचा हा एक मोठा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो फक्त लिहिण्या वाचण्यापुरता नाहीये मर्यादित. तर म्हणजे आता लक्षात घेऊया ना की पहिल्यांदा ही मुलं जेव्हा दुसऱ्या देशात जातात हम्म. तेव्हा त्यांना आपल्या भाषेतनं गौरवास्पद वाटत असेल तर ती मोकळेपणाने बोलतात, नाहीतर हो. मग परक्या भाषेत बोलताना सतत एक बर्डन असतं. पण हे जर हो. तुमचा आत्मविश्वास निर्माण झालेला असेल ना, तर तुम्ही कोणतीही भाषा शिकता आणि मग इंग्रजीचा तुम्हाला अभ्यासही करून शिकता येते. बोलायला लागलात एकदा की खरंय. तुम्हाला लिहिता वाचता येतं आणि मग तुम्ही भराभ तुमचं पुढे जातं. मग ते बौद्धिक विकासही कुठेही अडथळा ना. त्यामुळे माध्यम वेगळं आणि भाषा अभ्यास वेगळा, या दोन बरोबर. गोष्टी आपण खरंच लक्षात घ्यायला पाहिजे. जी भाषा आपण बोलतो, तर ती किमान अ, आपल्याला जे सांगायचंय ते नीट आपल्याला संवाद साधून आपल्या मातृभाषेत जर सांगता आलं, तर तुम्ही ते इतर भाषांमध्ये सांगू शकता. हे जे शिलाताईंनी सांगितलं, याचा तुम्ही नक्की विचार करा. तुम्हाला इथे आणखीन एक थोडासा वेळ घेते तुमचा, पण खूप महत्वाचा अभ्यास झालेला आहे आणि तो मांडावासा वाटतो. जर्मनीच्या बाबत असं सांगितलं गेलं की जेव्हा महायुद्ध झाल्यानंतर ते जर्मनीचं जे होतं, तर तिथे फ्रेंचचा पहिल्यांदा आणि अन्य भाषांचा खूप पगडा होता. तिथल्या बर. सगळ्या व्यवहारामध्ये या भाषा बर. होत्या. समाजातल्या काही व्यक्तींना असं लक्षात आलं की नाही, ह्याच्यामध्ये मी माझे स्वत्व गमावतोय, माझी भाषा नाहीये, आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक भाषा शब्द गोळा करायला सुरुवात केली. जे नव्याने लागत होते ते नव्याने शब्द घडवायला सुरुवात केली. आणि ते झाल्यानंतर हळूहळू तंत्रज्ञानात मधले सुद्धा सगळे भाषिक ज्या काय कॉन्सेप्ट होत्या त्या त्यांच्या भाषेमध्ये आणायला त्यांनी सुरुवात प्रयत्नपूर्वक केली. आणि हे बर. समाजातल्या अगदी असं कोणी भाषाच पहिल्यांदा सुरुवातीला भाषाशास्त्रज्ञ होते वगैरे असे नाही. ते झाल्यानंतर भाषाशास्त्रज्ञ तिथे जे कोण होते जबरदस्त, त्यांनी हे सगळं उचलून धरलं आणि त्यांची त्यांची शब्दकोश तयार केले, त्यांची त्यांची एक संरचना भाषेची तयार केली. आणि आता तुम्ही बघाल तर इतका विकसित तंत्रज्ञानात झालेला असा हा देश स्वतःच्या भाषेशिवाय दुसऱ्या कुठल्याही भाषेत व्यवहार करत नाही. आज जगात त्यांचं तंत्रज्ञानाचं नाव बघा. म्हणजे आणि कुठेही भाषेच्या त्यांचं द्वारे अडलेलं नाही. त्यांचं काहीही अजिबात अडलेलं नाही. नाही. जपानमध्ये गेलात तरी नाही, फिनलंडमध्ये गेलात तर फिनलंडची तर आज अख्ख्या जगात हो. सगळ्या म्हणजे फिनलंडची शब्दी पद्धती आहे, शिक्षण पद्धती, ती सगळ्या जगात आज मानली जाते आणि त्याच्यात जाते. तिथेही दुसऱ्या भाषेपेक्षा मातृभाषेतनच शिक्षण हा महत्वाचा हम्म. भाग गेला, मानला गेला, तो प्रत्यक्षात अंमलात आणला गेला. आणि त्यातनं जी भाषा वृद्धी होत गेली ती विलक्षण आहे. आणि त्याच्याबरोबर तुमचा स्वदेश, स्वभाषा, स्वतःच्या सगळ्या परिसराबद्दलचं भौगोलिक असतील, सामाजिक, सांस्कृतिक, या सगळ्याचं एक भान तुम्हाला येतं.
त्याचा अभिमान वाटत राहतो. आणि मग तुम्ही जे आपण म्हणतोय भारताचे नागरिक किंवा एक स्वची ओळख असणं, हा हम्म. खूप मोठा भाग सगळा भाषेच्या द्वारे विकसित हम्म. होत होतो. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतोय की त्या मुलाचं व्यक्तिमत्व विकसन, मला सांगा भाषेच्या द्वारेच भावनांचं देवाणघेवाण होते. भाषा उत्तम असेल तर मला काय म्हणायचंय, माझ्या भावना काय आहेत, ह्या पोचवल्या जातात. किंवा साहित्यातल्या भावना सुद्धा मला समजून घेता येतात. करेक्ट करेक्ट. दुसऱ्याचं दुःख समजून घेता येतं, सहानुभूती येते. ह्या एम्पथी, सिंपथी वगैरे या सगळ्या भागाचा विचार ह्या भाषेतनं होतो. त्यामुळे हम्म. भाषेला आपण आपल्या जीवनामध्ये अधिक लक्ष देऊन आणि विचारांनी करूया. आणि ती भाषा किती समृद्ध होईल याकडे लक्ष देऊया. शिक्षणाचं ते माध्यम म्हणून भाग न घेता अन्य हम्म. भाषेचं आपल्या भाषेतनं पहिल्या टप्प्यावरचं तरी शिक्षण हम्म. 6वी 8वी पण मग तो मग जो तुम्ही सुवर्ण मध्य आहे तो असा काढला आहे का की हो पहिल्या काही वर्षामध्ये मातृभाषा किंवा परिसर भाषा आणि हो मग नंतर हळूहळू इंग्रजीकडे, कारण हे हो जरी हो काही खरं असं तरी इंग्रजी आवश्यक आहे, हे तितकंच पण खरं हे आहे. गंमत बघा ना, तुम्ही भाषा शिकू शकता ना इंग्रजी. हो बरोबर. हम्म. असं त्यांनी म्हटलेलंच नाहीये ना की इंग्रजी शाळेत जाऊ नका, इंग्रजी भाषा शिकू नका. इंग्रजी ठेवलंच आहे, अनिवार्य विषय म्हणून आहे तो हो. पहिलीपासून. पण भाषेचं माध्यम हा भाग पूर्ण वेगळा आहे. वेगळं आहे, हो. आणि बरोबर. भाषा म्हणून इंग्रजीचा अभ्यास केला तर तुम्ही पुढे शिक्षणामध्ये त्याचा उपयोग करू शकता. करू आता शकता. तुमचंच हम्म. उदाहरण घ्यायचं झालं तर मराठी माध्यमातून शिकून सुद्धा आज तुम्ही सगळ्या भाषेतनं व्यवहार करू शकता ना. असं काही तुमचं अडत नाही, किंबहुना अधिक छान अभिव्यक्त होता. त्यामुळे ऍक्च्युली. आपण लक्षात घेऊया, भाषा माध्यम आणि भाषेचा अभ्यास हा जरूर करावाच. हम्म. कोणत्याही हम्म. भाषेचा करावा, त्यातल्या भाषेचं सौंदर्य समजून घ्यावं. पण भाषा अन्य विषय शिकत असताना हे माध्यम सुरुवात तरी मातृभाषा हे असणं खूप गरजेचं आहे. मातृभाषा किंवा परिसर भाषा हा भाग हम्म. अतिशय महत्वाचा आहे. तर आपण ओके. खूप थोडक्यात बोललोय कारण वेळेची मर्यादा आहे म्हणून. पण नाही पण जे म्हणजे छान छान म्हणजे त्यातनं जे अ, सुरुवातीच्या काळामध्ये जे समजायला हवं किंवा जे काही म्हणलं तसं कन्फ्युजन जे काही आहे, तर त्यासाठी हे लोकांपर्यंत जर पोहोचलं तर ते थोडंसं ते गोंधळाचं वातावरण कमी व्हायला मदत होईल आणि सकारात्मकता निर्माण होईल, जे आहे त्याबद्दल एक विश्वास निर्माण होईल की जे चांगलं जे चाललंय ते चांगलं चाललंय. तर हा आपला पहिला आता उद्देश होता. पण मला तुमच्याशी याच्यावरती तपशीलवार सुद्धा चर्चा करायला खूप आवडेल, कारण तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर आपण त्याच्यावरतीही आपण नक्कीच एक अजून एक पॉडकास्ट करूया. आणि आज तुम्ही इथे आलात आणि भाषेविषयी इतकं छान छान काय काय सांगितलं, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ह्या संधीबद्दलच मी खूप आनंदी आहे की तुम्ही आणि हे कार्य जे करताय भाषेच्या संदर्भात सुद्धा, किंवा एक अवेअरनेस निर्माण करणं याच्या संदर्भात, तोही खूप कौतुकास्पद. कसा वाटला आजचा भाग? भाषेविषयी आपल्याला बरीच माहिती मिळाली. का शिकावी, कशी शिकावी याबद्दलही आपल्याला शिलाताईंनी मार्गदर्शन केलं. काही प्रमाणात गोंधळ निर्माण जो झालेला होता, त्याच्यातल्या काही शंका जर तुमच्या दूर झाल्या असतील, तर मला आणि शिलाताईंना खूप आनंद वाटेल. आणि खरंच तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माझे नवीन नवीन पॉडकास्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवरती आमचं पेज आहे थॉटकास्टर्स या नावाने, त्याच्यावरती तुम्हाला नवीन नवीन पॉडकास्टच्या अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.